ऑलराईट गाईज, सो जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मी हनीवर स्पाय करणार आहे, तर तो व्हिडिओ फायनली आलेला आहे अँड इट्स फायनली गोईंग ऑन अँड मी तुम्हाला दाखवते. बघू आपण आधी चेक करूया हनी आली की. मला नाही वाटत तेवढे लवकर येईल, कारण रस्ता खूप खाली आहे, दिसत पण नाही मला. ट्रकच आहे फक्त त्या साईडला. सो आता पण मी स्पाय कशा करणार आहे माहिती आहे का. मी त्या दिवशी एका बॉक्समध्ये लपलेली, तरी पण तो माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला. आता मी बेडच्या कॉर्नरला लपली, तर पण तो पण माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला. मी अपलोड करायला विसरलेली, पण ह्यावेळेस हा व्हिडिओ नक्की परमनंटली अपलोड होईल. सो यावेळेस मी त्या एका बॉक्स, आमच्याकडे नवीन वॉशिंग मशीन आणलेली आहे, तर त्याची तो बॉक्स खूप मोठा बॉक्स आहे ॲक्च्युली. तिथे की मग हानी ना, जेव्हा नवीन नवीन तो बॉक्स आलेला ना घरी, हानी त्याच्यामध्ये सारखं जाऊन लपायची, सारखी माझ्यासोबत स्पाय करायची, लपायची. पण नंतर 4-5 वेळा झाले ना, ती त्या बॉक्सला इग्नोरच करायला लागली. इट मीन्स बोलतं का, इग्नोर न बघणं काही. ठीक आहे, सो आता आपण सुरुवात करूया. सो मी बेडरूमचं डोर लावून घेतलं, कारण बाहेरचा खूप आवाज येत होता. हां, सो काय बोलत होतो, हां, तो जो बॉक्स आहे ना, तो मी इथे आणून ठेवेल, म्हणजे जशीच ती बेडरूममध्ये इथून एंटर करेल ना, बघा लिटरली बेडरूममध्ये कोणच नाही आहे यावेळेस, फक्त मीच आहे. इट्स मी आणि कोणच नाही आहे, लिटरली कोण नाही. हां, तर मी बॉक्स आणून इथे ठेवेल आणि हानी जो बेडरूममध्ये एंटर करेल ना, तो तिला काहीच नोटिसेबल नाही होणार, कारण ती ॲक्च्युली इग्नोर करेल. कारण 2-3 दिवसपूर्वी बॉक्स इथेच होता उभं राहिलेला, पण बाहेर काढला होता त्याला, कारण झाडू मारावं लागतं ना त्या जागेने. तर मग ती तिथेच होता. मग आता मी बॅग्स तो परत तिथं आतमध्ये आणणार आहे आणि त्याच्यामध्ये चिजे काढणारे थर्मोकॉल वगैरे आहेत त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. मग ते साईडला काढून ठेवेल, कारण तिचं शी इज नॉट नोटिसेबल. ती घरी आली ना की पहिले फोन घेऊन बसते, इथे बेडवर, इथे ना ती या जागा टेकून बसते, फोन घेऊन बसते. आणि हा सगळा पसारा तीच मांडून गेले क्लासला, मी उचलला नाही. ठीक आहे, तो मी तुम्हाला सांगते. तर मग मी ना त्या बॉक्सला ना, ॲक्च्युली त्या बॉक्सला होल नाही आहे, पण मी ना तिथे होल करेल, असं मार्केबल करेल आणि चाकूनी कापून त्याला होल करेल असा पद्धतीने. आणि मग नंतर आपण प्लस स्पाय व्हिडिओ सुरुवात करू शकतो. मी इथे कॅमेरामॅनला बोलवते. कॅमेरामॅन ॲक्च्युली येणार, पण मी स्वतःच करेल सगळं. सो आपण आता त्याला बॉक्स हाणूया. जोवर हानीला यायला अजून 1-1.5 तास आहे, तर आपलं सगळं होऊन जाईल. तर पटापट आपण करायला घेऊया, चला. सो गाईज, फायनली मी हा बॉक्स इथे आतमध्ये आणलेला. तर या प्रकारे खूप मोठा बॉक्स आहे, कॅमेरा दिसत नसेल मोठा आहे, पण हा या प्रकारे खूप मोठा बॉक्स आहे. आणि आय थिंक सो तर तिला 1.5 hours बाकी फटाफट करते मी. आणि ह्याच्यातमध्ये काही नाही, थर्माकोल मला असं वाटतं काढून ठेवलं आहे. सो मी हे फक्त हे काढते चार्टमधून. किती उंच बघा, हे ॲक्च्युली क्लॉथ स्टँड आहे, तिथं ते मी वॉशिंग क्लॉथ पाळत घालतो. तर हे मी इथे ठेवते, कारण हानी जास्त नोटीस करणार नाही. इथे ठेवते. आणि हिच्यामध्ये ही काठी आहे, ती ठेवते इथं. चला, तर परफेक्ट सेट आहे सगळं. सो गाईज, हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी सगळं सामान काढलं, तुम्हाला दिसत असेल. सो आता मी एक चीज करणार आहे, मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, इट्स अवर रिमार्केबल स्केच पेन. माझ्याकडे मार्कर वगैरे काही नव्हतं, सो मी आता ह्याच्याने हे करणार आहे. तर मी बसेल खाली, उभं पण राहू शकते. मग हे जे इथे जे आहे ना, तिथंच मी बॉक्स बनवते छोटासा, कारण तिथे मला, आता तुम्ही मला बोलाल तू बॉक्स का बनवते, कारण मला बाहेर बघायला नको का गाईज. आणि ती हानी जास्त नोटीस पण नाही करणार. आणि मी असं एक कपडा पण लावेल, म्हणजे मला कळायला बरोबर परफेक्टली. ह्या माझा परफेक्ट बॉक्स बनलेला आहे. सो या बॉक्सला मी आता कट करणार आहे. सो गाईज, हे बघा, हा जो बॉक्स आहे परफेक्ट आहे. इथून मी कपडा लावेल आतमध्ये, जेव्हा पाडला तेव्हा हे खिडकी तुड जा. चला. सो गाईज, हा एवढा तरी तुटलेला आहे बघा, दिसतं इथून, ब्लर का दिसतं मला कळत नाही. हां, सो एवढा तुटलेला, पण हा एक भाग तोडायचं बाकी, तर मी तो तोडून भेट. सो गाईज, हा बघा, हा बॉक्स, येस, निघ बाहेर. सो हा मी पूर्ण स्क्वेअर शेप कापलेला आणि मी इथून आता हानीला बघणार आहे. सो इथे पूर्ण गॅलरी बनलेली, आतमध्ये मला दिसत असेल पूर्ण स्पेस आहे वरच्यावर. सो इथूनच मी या हानीला बघणार आहे. आणि हानी, मला नाही वाटत हानी या पूर्ण एवढं स्पेसमध्ये लक्ष देईन. चला सुरुवात करूया. सो गाईज, हा जो पुट्टा मी बेडच्या खाली फेकते आणि माझी आतमध्ये बसण्याची सुविधा करते. चला, मग दाखवते काय काय करणार आहे मी. सो गाईज, मी पूर्णपणे सेटल झालेली आहे, माझं पूर्ण आतमध्ये तयार आहे सगळं. मी ते खूप भारीपणे हे केलं, फॅन पण खूप फास्ट आहे. आणि थोड्या वेळी हा माऊ आली का ती, ठीक आहे, चल बस. मला नाही वाटतं तेवढं लवकर येईल.
ती बघणार पण नाही इथून. सो गाईज आय एम फुल्ली सेटल. मी इथे हे पण लावले कपडा. गाईज स्वतः हानी येईल थोड्या वेळाने. मी हे वरती कपडा लावला. हे मला इथून दिसतंय का काही बघू तुम्हाला. कधी येते काय माहिती. मी होतो ना सेफ्टीसाठी नाही कपडा सुद्धा. क्लासवरतून आली वाटतं. स्वतः चोरली मला फोन. तोपर्यंत कपडे चेंज कर. बाहेरचे कपडे बॉक्स पाडला असता तर तिने काहीच बरं झालं. पण तिचं एवढा बॉक्सकडे लक्ष नाही झालं. ती बाहेर गेली. मला खूप गरम होतं यार इथे. मावशीचा फोन माझ्याकडे. मावशीचा फोन हिची मैत्रीण पण का आत्ताच बोलते का माझा स्पाय व्हिडिओ निघून जाईल ना. जर हिची मैत्रीण आता बोल कुठं गेली. पसारा तरी उचलतो. पसारा नको उचलला. पसारा करून गेली क्लासमध्ये पण पसारा नाही उचलणारी याडी. काहीच तुम्हाला वाटत असेल मी एवढी जोरशात का बोलते पण या बॉक्सच्या बाहेर आवाज नाही जात. रिअलमध्ये मी कितीही जोरशात बोलू या बॉक्सच्या बाहेर आवाज नाही जाणार. माझी ॲक्टिंग करते ही बघ. माझी ॲक्टिंग हिला काय हिला खाली आहे ना. मी आता तिच्यासोबत स्पाय व्हिडिओ करते. अरे ही माझ्या स्पाय व्हिडिओ करायला मी काय करू. करते ही. अभ्यास कर अभ्यास कर. शब्द झाला अभ्यास करते. असे कोणचा अभ्यास करते बघू. आता अभ्यास करते. जेव्हा बोलते तेव्हा करत नाही. जेव्हा स्वतःच्या मनाचं असं तेव्हा बरोबर अभ्यास करते. वाट लागली असं म्हणजे रिअली काय स्वतः हानी गेली. ही काहीच इथंच बसली समोर. ही बघा बघा मी किती गाईज जर तुम्हाला प्रूफ हवा असेल या बॉक्सच्या बाहेर आवाज न जाण्याचा तुम्ही बघ. प्रूफ आहे गाईज. गाईज तो बाहेर ना मम्मीचा फोन आला आणि हानी बघा समोरच आहे. हे बघा. सो गाईज हानी गेलेली आहे बाहेर आणि मी या एवढीशा पुट्ट्यामध्ये 1 तासापासून बसली. लिटरली मी तुला दाखवते बेडरूममध्ये कोणच नाही आहे. हे बघा दिसते कोणच नाही बेडरूममध्ये. आणि हानी गेली आहे बाहेर. काय माहिती बाहेर बसून काय करते. फोन बघते काय तिला मी स्पाय व्हिडिओ करते आहे. बरोबर आहे तिला पण थोडी माहिती मी तिचा स्पाय व्हिडिओ करते पण लिटरली 1 अर्धा पाऊण तास झाला मी इथे बसली आहे आणि कॅमेरा घेऊन इथे एवढा संसार मांडला मी माझा. ते तिला पण थोडी माहिती यार ब्रो. वरतून ना मी एवढं सगळं झाकलं आहे कारण मी हे एवढं खुल्लं का ठेवलं कारण ना मला सास येईल. आणि हे पण का केलं आहे ना कारण इथून बघायला आणि मला हवा लागायला खूप गरम होतं आहे जरी ते लिटरली ना. असं ना मला पाणी पण नाही येते. मी ना आधी सांगते मावशीला पाणी आणून द्यायला मला. माऊ पाणी आणून दे मला एका बॉटलमध्ये. सो गाईस पाणी आलं आहे फायनली. मला मगासपासून ताण लागले गाईस लिटरली. खूप ना घुटणसी होती आणि या कार्डबोर्डमध्ये ना लिटरली ना मच्छर पण खूप आहे. अशी गरमी होती ना मला खरं बोलू तर ना. हे बघा पूर्ण मला जागासुद्धा नाही बसायला. पूर्ण पॅक आहे मी.
शिट. कुठे गेली यार, मला खरंच नाही कळत यार. मला पागल झाली काही थोडीशी. काय उशा. बापरे. पागल. कपडा मीला लिटरली खूप कॉर्नरला येऊन लपली म्हणजे तिला दिसू नये. दीदीने बनवलं आता. आम्ही सिक्रेट रूम बनवणार आहे. व्हिडिओ बनव, बघायलाच नाही. कोणतरी ऐका. खाना दे दो. शी गाईज, ही बघा नाकातली घाण काढते गाईज. बघा ही बघा. अरे भाई हसती, एकट्यात हसते नुसती. पागल आहे. दरवाजा कोणी वाजवला. मला चोमडी बोलला. बघतेच ना बाहेरचं लोक. माझ्या रूम मध्ये भूत आहे. काही दुपारची 3 वाजले आणि मला नाही वाटत आता हानी जागी असेल. सो मी पण झोपून घेते. मला झोपायला तर जमत नाही, खूप गरम पण होतं. मला नाही वाटत तिथे मला झोप लागेल. सो मी कॅमेरा ठेवते, झोपून घेते. आता कॅमेरा बंद करते कारण मला नाही होतं तेवढं गरमीत झोप नाही येणार आहे. गाईज गुड इव्हनिंग. दुपारचे 5 वाजले. लिटरली ना 4-5 तास झाला मला येतो. अजून काहीच क्लिअर नाही झालं की हानी मला भेटली की हानी कुठे गेली तसं. पण दाखवते वरतून काय करते. ती झोपली का दाखवते तुम्हाला. तिनं लय फनी तरीकेने झोपते आणि तिचं झोपलं पण खूप फनी तरीकेने. मी तुम्हाला वरतून दाखवते, थांबा. हे अभ्यास करत झोपली. हे बघा, झूम करून दाखवते 2 मिनिटं. ही बघा. मला ना असं वाटतं मी लगेच भेटू आता कारण ना खूप गरम पण होतं. शिट, काय आवाज आला. बॉक्स मध्ये